माझ्या पक्षकाराने दिलेली रक्कम ही सावकारी म्हणून नाही. माझ्या पक्षकाराने रकमेवर व्याज दिले. दिलेली प्रत्येक आगाऊ रक्कम सावकारी मानली जाऊ शकत नाही. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की मनी लेंडिंगच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा केसेस असतात. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विश्वासाने उसने पैसे देतो. काही महिन्यामध्ये ती रक्कम परत देण्याचं ठरतं. ज्याला पैसे दिलेले असतात तो मित्र असतो, तो नातेवाईक असतो किंवा जवळचा व्यक्ती असतो. काही बिझनेसमधले लोक असतात. एकमेकांना पैशाची उसने पैसे देण्या घेण्याचे व्यवहार होतात. रक्कम वेळेमध्ये दिली जात नाही. ज्यांनी पैसे दिले त्याला जेव्हा रकमेची मागणी केली जाते त्यावेळी तो म्हणतो की सावकारकीचा गुन्हा दाखल करतो. जर रक्कम वसुलीचा दावा दाखल केला तर त्या रक्कम वसुलीच्या दाव्यामध्ये 7(11) खाली रिजेक्शन ऑफ प्लेंट खाली अर्ज दाखल केले जातात की हा व्यवहारच मुळात बेकायदेशीर आहे, हा विनापरवाना सावकारी करत आहे, मी भरपूर प्रमाणामध्ये व्याज दिलेला आहे आणि तरीसुद्धा ही जादा व्याजाची मागणी करतात. दे आर हॅव्हिंग नो लायसन्स ऑफ मनी लेंडिंग, त्यांना काही लायसन्सच नाही आहे मनी लेंडिंगचं, वगैरे वगैरे आरोप केले जातात. कधी कधी या रकमा दिल्या घेतल्याच्या संदर्भामध्ये लेखी स्वरूपामध्ये नोटरी दस्त लिहून घेतले जातात. चेक जे आहेत ते सुद्धा घेतले जातात. तर अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला काही रक्कम दिली, ॲडव्हान्स, ज्याला आपण उसनी सुद्धा म्हणू किंवा ॲडव्हान्स म्हणून दिली एखाद्या गोष्टीसाठी, तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेली प्रत्येक रक्कम ही मनी लेंडर म्हणूनच दिलेली आहे का, सावकार म्हणूनच दिलेली आहे का, असं मानता येईल का? आणि अशा स्वरूपाचा जो ज्यांनी पैसे घेतलेत त्यांचा जो बचाव आहे, त्यांची जी केस आहे ती कोणत्या स्टेजला ग्राह्य मानता येईल, कोणत्या स्टेजला ज्यांनी पैसे दिले त्यांचा दावा जो आहे तो नामंजूर करता येणार नाही, या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक खूप छान असा न्याय निर्णय दिलेला आहे. ज्याच्यामुळं जे बिनबुडाचे आरोप केले जातात, पैसे घेताना आपल्याला माहीत आहे की लोक किती गोड बोलतात आणि जेव्हा पैसे मागितले जातात त्यावेळी सावकारकी, पोलीस स्टेशन वगैरे वगैरे प्रकारच्या केसेस होतात. खोट्या नाट्याही बऱ्याचशा केसेस ज्या आहेत त्या केल्या जातात. तर या गोष्टीसाठी हा न्याय निर्णय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ज्यांनी पैसे दिले त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचा आहेतच. ज्यांनी पैसे घेतलेले आहेत आणि ज्यांना असं म्हणायचं आहे की केलेली आहे, सावकारकीपोटी पैसे घेतलेले आहेत, तर त्यांना सुद्धा या निकालामध्ये माननीय उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कदाचित आपली कोर्ट कचेरी जी आहे ती वाचू शकते. कारण काही केसेसच्या बाबतीमध्ये सेटल्ड प्रिन्सिपल ऑफ लॉ असतं, म्हणजे कायदा असतो, सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय असतात आणि त्याच्या बाहेर जाऊन निकाल हा होत नसतो. त्यामुळं जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहीत होते की अशा प्रकारचा कायदा आहे, अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे, तर परत एखादी गोष्ट आपण दाखल केल्यानंतर विरोधातच जाणार आहे, तर आपण ती गोष्ट दाखल करून आपला वेळ पैसा का वाया घालवायचा? तेवढ्या वेळेमध्ये, तेवढ्या पैशामध्ये आपण तो डिस्प्यूट, तो वाद सेटल करू शकतो का, हे आपण पाहिलं पाहिजे, ना की न्यायालयामध्ये खोट्या केसेस दाखल केल्या पाहिजे. आपण या केसकडे वळूया. हा जो न्याय निर्णय आहे तो माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे आणि त्याच्यातला मुख्य जो भाग आहे, मुख्य जो गाभा आहे तो असा आहे की merely advancing money to people doesn't ipso facto make a party money lender. एखाद्याला केवळ ॲडव्हान्स रक्कम दिली याचा अर्थ असा नाही की ती सावकारकीपोटीच दिली आणि देणारा सावकारच आहे, असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये जे आहे ते विश्लेषण करताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की द बॉम्बे हायकोर्ट हॅज हेल्ड दॅट mere advancement of money does not ipso facto make a party a money lender and such a determination requires evidence. म्हणजे केवळ तुम्ही म्हणून भागणार नाही, तर ते मनी लेंडर आहेत ज्यांच्याकडून तुम्ही पैसे घेतले, ते सावकार आहेत, त्यांना लायसन नाही, ते बेकायदेशीर सावकारकी करतात, याच्याबद्दल तुम्ही पुरावा दिला पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की कॉन्सिक्वेंटली द बार अंडर सेक्शन 13 ऑफ द ॲक्ट कॅनॉट बी इन्व्होक्ड ॲट देअर होल्ड and the recovery suit cannot be rejected under order 7 रूल 11 CPC, जे रिजेक्शन ऑफ प्लेंटचं ऑर्डर आहे की या मुद्द्यावर जे आहे दावा जो आहे तो रिजेक्ट करता येणार नाही. आता ऑन द लिगल पोझिशन द कोर्ट ऑब्झर्व्ड दॅट सूट बेस्ड ऑन प्रॉमिसरी नोट्स अँड डिसऑनर्ड चेक्स डज नॉट फॉल विदिन द डेफिनेशन ऑफ लोन अंडर सेक्शन 213J ऑफ द महाराष्ट्र मनी लेंडिंग ॲक्ट.
2014 and that the burden lies on the defendant to establish even prima facie that the plaintiff is engaged in the business of money lending. हा मुद्दा कधी उपस्थित होतो? जेव्हा एक्स हा व्यक्ती वाय ह्या व्यक्तीला रक्कम देतो ॲडव्हान्स म्हणून, वाय हा व्यक्ती रक्कम परत करतो, एक्स हा व्यक्ती दावा दाखल करतो रक्कम वसुलीचा, तर त्याच्यामध्ये वाय हा व्यक्ती येतो आणि तो सावकारकीचे आरोप करतो. तर त्या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की 7-11 ऑर्डर 7 रूल 11 खाली केवळ प्रतिवादी म्हणाला म्हणून वादीचा दावा हा रिजेक्ट करता येणार नाही. आता त्याच्यामध्ये पुढं माननीय उच्च न्यायालयाने असे म्हटलेलं आहे की द मिनिंगफुल रिडिंग ऑफ द प्लेंट, द बेसिक क्वेश्चन टू बी डिसाइडेड while dealing with the application filed under Order 7 Rule 11 of the Code is whether based on the averment in the plaint and the supporting documents the suit can be held as bar under any law or something purely illusory has been stated with a view to granting out Order 7 Rule 11 of the CPC in the amendments made applicable to the commercial division of commercial court and provision of Order 7 Rule 11 of the CPC are not amended, and thus the legal principle for rejection of the plaint in Order 7 Rule 11 CPC would also apply to the suit filed in commercial court. कमर्शियल कोर्टमध्ये जे दावे दाखल होतात त्याला सुद्धा हे लागू आहे असं म्हटलेलं आहे. परंतु ॲज पर वेल सेटल्ड लिगल प्रिन्सिपल्स डिस्कस्ड अबो, द सूट फाइल्ड ऑन द प्रॉमिसरी नोट्स अँड द डिसऑनर्ड चेक्स इज हेल्ड टू बी स्क्वेअरली कवर्ड बाय द एक्सक्लुजन ऑफ क्लॉज जे ऑफ सेक्शन 2 सब क्लॉज 13 ऑफ द ॲक्ट. द ओनर्स ऑफ प्रूव्हिंग ऑर इस्टॅब्लिशिंग even prima facie that a plaintiff carries a business of money lending is on the defendant, the bench further observed. म्हणजे ह्याच्यामधला महत्त्वाचा जो गावा आहे तो असा आहे की जेव्हा वादी रक्कम वसुलीचा दावा दाखल करतो, प्रतिवादी येतो आणि म्हणतो की हा बेकायदेशीर सावकारकी करतोय, सावकारकी पोटीची ही रक्कम आहे, त्यामुळे दावा चालू शकत नाही, ऑर्डर 7 रूल 11 खाली दावा रिजेक्ट करावा. अशा परिस्थितीमध्ये जे बर्डन ऑफ प्रूफ आहे, जे पूर्वीच्या 101 मध्ये होते एव्हिडन्स ॲक्टच्या, त्याच्यामध्ये जे आहे ते बर्डन हे त्या प्रतिवादीवर आहे, म्हणजे ज्यांनी पैसे घेतले त्यांच्यावर आहे की वादी हा सावकारकी करतो, ना की वादीनं सिद्ध करायचं की मी सावकारकी करत नव्हतो. बऱ्याच वेळा अनेक ज्यावेळी डिस्कशन्स होतात किंवा बऱ्याचशा प्रश्नाच्या अनुषंगानं बर्डन ऑफ प्रूफबद्दल खूप साऱ्यांचं कधी कधी गोंधळ होतो. तर त्याच्यामध्ये मुद्दा असा असतो की बर्डन ऑफ प्रूफ जे आहे ते कोणावर, तर जनरली जी व्यक्ती जी गोष्ट म्हणतो त्याच्यावर बर्डन असतं. म्हणजे एखादी अस्तित्वात असलेली गोष्ट जी आहे ती सिद्ध करायची असते. समजा आपण उदाहरणासाठी घेऊया की सध्या दिवस आहे, म्हणजे डे आहे, सूर्य उगवलेला, तर एखादा जर म्हणत असेल की दिवस नाही, तर दिवस नाही हे त्यांनी सिद्ध करायचं, ना की दुसऱ्या व्यक्तीनं रात्र आहे हे सिद्ध करायचं. कारण रात्र आहे हे कुणाचं म्हणणं आहे त्यांनी करायचं. बऱ्याच वेळा काय होतं, म्हणजे थोडक्यात काय आहे की जी गोष्ट अस्तित्वात नाही, निगेटिव्ह बर्डन जे आहे, अमुक गोष्ट नाही हे सिद्ध करायचं नसतं. तसंच ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तो मनी लेंडर आहे असं म्हणणं जे प्रतिवादीचं आहे ते प्रतिवादीनं सिद्ध करायचं आहे, ना की वादीनं हे सिद्ध करायचं आहे की मी मनी लेंडर नाही. म्हणजे निगेटिव्ह बर्डन जे आहे ते कधी सिद्ध करायचं नसतं. यासोबतच न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं पुढे जे आहे ते द कोर्ट रिलाइंग ऑन सेटल्ड लिगल प्रिन्सिपल्स ऑब्झर्व्ड दॅट सिम्पली ॲडव्हान्सिंग मनी टू अनदर पार्टी, एखाद्याला रक्कम दिली म्हणजे ती प्रत्येक रक्कम ही सावकारकी असं म्हणता येणार नाही असं म्हटलेलं आहे माननीय उच्च न्यायालयाने. मनी टू अनदर पार्टी डज नॉट ॲटोमॅटिकली ब्रिंग द लेंडर विदिन द रिगरस ऑफ मनी लेंडिंग लिटिगेशन. की एखाद्यानं दुसऱ्याला पैसे दिले म्हणजे लगेच त्याला सावकारकीत ओढणं योग्य नाही असं म्हटलेलं आहे. बिफोर सच अ कन्क्लुजन इज ड्रॉन इट मस्ट बी इस्टॅब्लिश्ड दॅट, हे आधी स्थापित झालं पाहिजे दॅट अ पर्सन इज एंगेज्ड इन बिझनेस ऑफ मनी लेंडिंग, ते खरंच सावकारकीचा व्यवसाय करतात हे सिद्ध केलं गेलं पाहिजे, ते स्थापित झालं पाहिजे. आणि असं म्हटलंय
money lending within the meaning of the statute, the court said, calling the power to reject the plan drastic one. The court said that it must be exercised म्हणजे कॉशननी त्या एक्झरसाइज केलं पाहिजे, अँड ओनली व्हेन द बार टू द सूट इन एव्हिडंट ऑन द फेस ऑफ प्लेडिंग. सकृत दर्शनी दिसलं पाहिजे. ऑर्डर 7 रूल 11 मध्ये जे क्रायटेरिया दिलेले आहेत त्या क्रायटेरियामध्ये दावा नाही असं सकृत दर्शनी दिसलं पाहिजे, तरच त्या ऑर्डर 7 रूल 11 खाली दावा रिजेक्ट करता येईल असं म्हटलेलं आहे. केवळ प्रतिवादी आला आणि प्रतिवादीने म्हटलं की ही सावकारकी करतोय आणि त्यामुळे दावा रिजेक्ट करावा, तर असं होणार नाही. दिलेली प्रत्येक रक्कम ही सावकारकीची रक्कम असते असं नाही, असं माननीय उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. केसचं नाव आहे हबटाऊन लिमिटेड वर्सेस अशोक कमर्शियल एंटरप्राइजेस असं केसचं नाव आहे. HUBTOWN लिमिटेड वर्सेस अशोक कमर्शियल एंटरप्राइजेस. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडलेली असेल, समजलेली असेल. आपल्याला जर माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर का आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजेस प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. आपल्या लाईक्स आणि शेअरमुळे आमचा उत्साह वाढतो. धन्यवाद.